अमरावतीच्या मेळघाटमध्ये जादूटोणाच्या संशयावरून एका 77 वर्षीय आदिवासी महिलेची गावातून धिंड काढत तिला मारहाण करून गावाबाहेर काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे। यावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र आजही जादूटोणांनी ग्रासले आहे। खुद्द गावातील पोलीस पाटील यांनी आदिवासी महिलेची धिंड काढली असून ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे। या लोकांना कायद्याचा जबर बसला पाहिजे। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिली। मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात चिखलदरा तालुक्यातील रेटाखेड्यात एका महिलेची धिंड या जादूटोण्याच्या संशयावरून काढली आणि खुद्द त्याच्यात पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित लोक त्यामध्ये सहभागी आहेत। तर हे ज्या पद्धतीनं चाललं त्या पद्धतीनं महाराष्ट्रात लांछनास्पद अशी गोष्ट आहे। म्हणून कुठंतरी कायद्याचा जरब बसला पाहिजे। त्या जादूटोणा कायदा होऊन कितीतरी दिवस झाले, पण त्या कायद्याअंतर्गत फार मोठ्या कारवाई होत नाही। अशा कारवाया झाल्या पाहिजे, यासाठी शासनानं पावलं उचलली पाहिजे। आणि आदिवासी बांधव अंधश्रद्धेत ग्रासलेले आहेतच, त्यासाठी प्रशासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे। त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। ह्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा जर वारंवार प्रकार घडत असतील तर ते निंदनीय बाब आहे। म्हणून प्रशासनानं यासाठी सज्ज असलं पाहिजे। प्रशासनानं त्यासाठी ती काळजी घेतली पाहिजे आणि कायद्यात जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे। बारामतीच्या कृषी प्रदर्शनात मातीविना शेती हा उपक्रम पाहायला मिळत आहे। हा भारतातील पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे। या प्रकल्पामध्ये एकूण 8 प्रकारे मातीविना शेती करण्यात आली आहे। मातीची उत्पादकता कमी आहे, शहरांचा मोठ्या प्रमाणात विस्तार आणि विकास होत आहे। अशा वेळी शेती करायची कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जमिनीमध्ये ही मातीविना शेती करू शकतो। खडगाव भागात उपक्रम फायदेशीर ठरेल। या प्रकल्पामुळे 50 ते 60% पाण्याची बचत होत असून पिकांना जास्त औषध फवारणी करावी लागणार नाही। 16 ते 20 जानेवारी दरम्यान या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन या शेती पद्धतीची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे कृषी तज्ञ यशवंत जगदाळे यांनी केलं आहे। सध्या आपण उभा आहोत की कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी मातीविना शेती जो भारतातला पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प त्या ठिकाणी उभा आहोत। या ठिकाणी आपण मातीविना शेतीचे एकूण 8 प्रकार केले। त्यामध्ये NFT, ए फ्रेम, डच बकेट, एरोपोनिक्स, ग्रो टॉवर, डीप वॉटर कल्चर आणि इंडोर ग्रो लाईट अशा पद्धतीचे आपण वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी केल्या आहेत। आपला मुख्य उद्देश आहे की सध्या आपण बघतोय की मातीची उत्पादकता कमी होऊ लागली, शहरामध्ये पांढरी जंगल वाढायला लागले, तर शेतीची जमीन कमी झाली, त्यामुळे शेती कुठे करायची तर आपल्याकडे आहे या उपलब्ध जमिनीमध्ये किचन गार्डन करू शकतो, टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये किंवा खडकाळ जमिनीमध्ये ही टेक्नॉलॉजी तुम्हाला उपयुक्त आहे। ह्या टेक्नॉलॉजी फायद्यामुळे तुमची 50 ते 60% पाण्याची बचत होते। जे मातीमधले बरेचसे रोग असतात ह्या ह्या हायड्रोपोनिक्स मातीविना शेतीमध्ये येत नाहीत आणि पिकाला आपल्याला कीडनाशक व रोगनाशक जास्त फवारणी करायला लागत नाही आणि लागलीच तरी आपण जैविक औषधाची फवारणी करतो की जेणेकरून जे काही आपल्या भाजीपाला तयार होईल आपल्याला खाण्यासाठी चांगला असतो, त्याला आपण सेंद्रिय भाजीपाला म्हणतो किंवा विषमुक्त भाजीपाला असतो। तर अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती दाखवलेली आहे। तरी 16 ते 20 जानेवारी दरम्यान शेतकरी बांधव या ठिकाणी भेट द्यावी। ही काय नक्की तंत्रज्ञान आहे, त्याचा खर्च किती होतो, आपल्याला फायदा होणार नाही याची तुम्ही माहिती जाणून घ्यावी। धन्यवाद। मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा गावातील एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची जादूटोणाच्या संशयावरून गावात धिंड काढण्यात आली। रेट्याखेडा येथील काढणी नंदराम शिलूकर अशा पीडित महिलेचं नाव असून तिने मुलासह 6 जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली। मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला। या पीडित महिलेचा मुलगा राजकुमार शेलूकर व सून शामू शेलूकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपली परिस्थिती सांगितली। या वृद्ध महिलेला गावात मारहाण झाल्यानंतर ती सोनेरी येथील आपल्या मुलाकडे राहायला गेली। वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्यायदंड संहितेनुसार काही मारहाणीचे गुन्हे दाखल केले। मात्र आरोपीवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे। नाम है शामू राजकुमार शेलूकर। तो मेरी सास अकेली थी घर में, तो अब उठी पेशाब या संडास को, तो उन लोगों ने उसे बांध के रखा, 3-4 बजे से बांध के रखा और
सुबह 7-8 बजे गांव बुला लिया। फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए। वो लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया। फिर उसके बाद में कुत्ते का संडास और आदमी का मुंह वगैरह पिलाकर उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया। फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया। सर, मैं न्याय के लिए बहुत तड़प रही हूँ, क्या आप मुझे न्याय दिला सकते क्या? शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांचे तोंड द्यावे लागते। शेतीत पेरणी करण्यापासून ते काढणीपर्यंत खूप कष्ट चांगले करून उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतो। शेती करत असताना शेतकऱ्यांना मजुरांची देखील गरज लागते। कुठल्याही शेतीतील पीक काढणीसाठी, औषध फवारण्यासाठी, खतं घालण्यासाठी मजुरांची आवश्यकता भासत असते, परंतु मजूर टंचाईमुळे शेतकरी हतबल झालेला दिसतो। चोपडा तालुक्यात सध्या तूर कापणी सुरू आहे। या तूर कापणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी जुगाड करत असताना दिसत आहे। चोपडा तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतीतील तूर कापणीसाठी चक्क झाड कापण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या कटरची मदत घेत आहे। या कटरच्या सहाय्याने तूर कापत आहे। 8 एकर शेतीत तूर कापणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर लागत असतो व 8 ते 10 दिवस तूर कापणी सुरू राहिली असती, परंतु या यंत्रणेच्या सहाय्याने 3 जणांच्या माध्यमातून तूर कापणीला 2 ते 3 दिवस लागणार आहे। वेळेसोबतच मजुरांचीही बचत होते, अशी प्रतिक्रिया तूर उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे। काम करू शकतात आणि मजुरी वाढली आहे सध्या. हा, सध्या मजुरी तर एवढी भयंकर वाढली आहे की ते मनात येतं ते बोलतात. बरं. आणि ते काम अर्धाच पारक करतात, त्यामुळे फार शेतीमध्ये बिकटही वाटतं. मजूर टंचाईमुळे शेतकरी यांचं खूप म्हणजे टाईमावर कामं होत नाही. आणि याच्यामुळे आता वेळही वाचत आहे, फार वेळ वाचतोय, मजुरी वाचते. अच्छा, तर आपले पूर्ण किती आहे तूर? आता ही जवळजवळ 8 एकर तूर आहे. 8 एकर. तर मजुराच्या सहाय्याने जर कापणी केली असते तर किती दिवस लागले असते? जवळजवळ त्याला 7-8 दिवस लागून गेले असते, कारण की मजूर अवेलेबलच नाही. 4 मजूर आहेत, त्याच्याकडनं ते शक्यच नव्हतं. आणि आता काय मशीनच्या सहाय्याने किती दिवस लागेल? आता हे 2 दिवसात 3 दिवसात आम्ही याला पूर्ण टाकू. आणि मजूर संख्या म्हणजे 3 लोक करू शकतो, म्हणजे 3 मजूर आम्ही करू शकतो. ते 3 दिवसात काम. 3 दिवस. आणि नाही तर 100 मजूर लागले असते तरी बी झालं नसतं. म्हणजे मजुराअभावी शेतकरी हातभार झालेला आहे आता. हो. आणि काही जुगाड शोधत राहतो शेतकरी जुगाडच आहे. म्हणजे आपण ही जे मशीन आहे फक्त आपण काही झाडं वगैरे तर कापण्यासाठी वापर करत असायचो. हा, हे झाडं कापण्याचं मशीन आहे, पण ते तुरीला योग्य आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी जर वापर यूज केला तर त्याच्याने मजुरांची बचत होईल आणि आपलं काम लवकर होईल. म्हणजे शेतकरी आपल्या काम भागवण्यासाठी. काही दिवसांपूर्वी हदगाव हिमायतनगरमध्ये आमदार बाबूराव कदम यांनी जनता दरबार घेतला। त्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी जलजीवन मिशनमध्ये अनेक ठिकाणी बोगस कामे व निकृष्ट दर्जाचे कामे होत असल्याच्या तक्रारी आमदारांपुढे मांडल्या होत्या। यावर लवकरच पाणी पुरवठा विभागाची बैठक घेणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी दिली आहे। ग्रामपंचायतचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायतचे सदस्य व अन्य नागरिक ह्यांचा हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात वेगवेगळा जनता दरबार भरविला होता। त्याचबरोबर त्या बैठकीत पाणी टंचाई, आमसभा असा संयुक्त कार्यक्रम होता। ह्या कार्यक्रमातून मला एकच आमच्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील जनतेला आणि नागरिकांना सांगायचं होतं की अधिकाऱ्यांना शिस्त लागाव आणि एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही, तर दर 3 महिन्याला मग एखाद्या जिल्हा परिषद सर्कलनी आहे, आज या जिल्हा परिषद सर्कलमध्ये घेतला तर पुढच्या 3 महिन्यांनी दुसऱ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये, असे वेगवेगळे हे जनता दरबार मी 5 वर्षभर चालू ठेवणार आहे। आणि आज एखादे प्रश्न उपस्थित झाले तर अधिकाऱ्यांनी पुढच्या 3 महिन्याच्या नंतर त्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्याची तयारी ठेवावी आणि त्यांचे प्रश्न सोडविले जावे, माझा एवढाच हेतू आहे।
आणि ह्याच्यासाठीच मी जनता दरबार काही संपूर्ण 5 वर्षसुद्धा घेणार आहे. काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार, शिवसेनेची काय तयारी आहे? आता सध्या तरी आम्ही महायुती महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु जे काय आमच्या नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा शेवटी आदेश येईल तेच आम्हाला मान्य राहील. हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये जल जीवन मिशनचे कामं भरपूर ठिकाणी बोगस आणि निकृष्ट दर्जाचे झालेले बोलले जात आहे, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? निश्चितच त्याचीसुद्धा मी एक वेगवेगळी दोन्ही तालुक्यातली वेगवेगळी एक जीवन प्राधिकरणची बैठक लावणार आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच सगळे अहवाल आल्याच्या नंतर निश्चितच संबंधितावर कार्यवाही करू. कुठलंही असं बोगसगिरी होऊ देणार नाही, याच्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी मी जनतेनं मला हिमायतनगरच्या एका शासकीय गुत्तेदाराने चक्क गावकऱ्यांना रस्ता संदर्भात बातमी प्रकाशित करण्यावरून जीव मारण्याची धमकी दिली होती. अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. ह्याच्याविषयी मी माहिती घेतो, मला माहिती नाही. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. वर्धा ते गोवा असा हा महामार्ग असून या महामार्गामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. शेतकऱ्यांच्या कुठल्याही हिताचा हा महामार्ग नसल्याने या महामार्गाला शेतकरी विरोध करत आहे. नांदेडमधून देखील हा महामार्ग जात असून या महामार्गातील नांदेड जिल्ह्यातील शेतकरी देखील याला विरोध करत आहे. शक्तीपीठ महामार्गाला पूर्वीही विरोध झाला होता आणि आता मीही विरोध करतो. मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का हे पाहावे लागणार असल्याचे मत खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. जो कार्ड आहे रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे लोकांच्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये केंद्र शासनाने स्वामित्व नावाची एक पूर्ण योजना संपूर्ण देशभर राबवलेली आहे. त्याच्या कार्ड्सचं प्रॉपर्टी कार्ड ज्याला म्हणू त्याचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संपूर्ण देशामध्ये एकसर सुरुवात झाली. नांदेडमध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत लोकांना ग्रामीण भागातल्या आपल्या घराची मालकीचे कुठलेही दस्तावेज किंवा कागद अधिकृत त्यांच्याकडे नव्हते. वाद निर्माण होत होते, त्यांना कर्ज मिळत नव्हतं, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न होते. त्यामुळे स्वामित्व योजनेच्या अंतर्गत आता लोकांना आपल्या प्रॉपर्टीचे एक अधिकृत कार्ड ड्रोनद्वारे सर्वे केला जातो. त्या सर्वेमध्ये प्रॉपर्टीचा फोटोग्राफ घेतला जातो, त्याची मोजणी केली जाते आणि त्याप्रमाणे त्याला कार्ड दिलं जातं, प्रॉपर्टी कार्ड, जे अधिकृत शासनाचं प्रमाणपत्र आहे की ही तुमची प्रॉपर्टी आहे. आणि त्यामुळे त्याला सुविधा होते, वाद संपतील, करप्शनला वाव राहणार नाही, अधिकृत डॉक्युमेंट राहील, कर्ज घ्यायला सुविधा होते, असे अनेक फायदे त्यातून निश्चित होणार आहेत. शक्तीपीठ महामार्गाला नांदेडच्या शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे, त्यात तुमची सुद्धा जमीन आहे ना, जमीन आहेच ना सगळ्यांनी. माझी अपवाद व्हायचं असेल कारण जे काही ठरलं असेल त्याप्रमाणे होईल. परंतु आम्ही त्याच्यामध्ये काय मार्ग कसा काढता येईल आपल्याला ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, शेतकऱ्यांनाही भेटणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला पर्याय मार्ग का काढता येईल का, अलाइनमेंट काय बदलता येईल का, पर्याय काय शक्य आहे ते बघू. नांदेडचं पालक शक्तीपीठला विरोध होता तिचा पहिले. विरोध आहेत ना, माझा विरोध तर निश्चितच आहे. लोकांचं जे मत आहे तेच माझं मत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यातला क्लिअरन्स दिला असल्यामुळे त्याच्यामध्ये पर्याय काय उपलब्ध आहेत काय पाहावं लागणार आहे. नांदेडला पालकमंत्री अजून राहिले नाही, मात्र जर मिळत असतील तर पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद तर मला सांगता येणार नाही. असं आहे की मागण्या अनेक होत असतात, लोकांची मतं असतात. शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या डिस्क्रिप्शनचा आहे. मुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय होईल. नांदेडला पालकमंत्री ते मला माहीत नाही, राज्यात नाही, कुठेच झालं नाही. राज्यात जे राज्यात होईल ते नांदेडला होईल. परभणीच्या विकासाबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली आहे. माझ्याकडे काही जादूची कांडी वगैरे नाही की मी मंत्री झाल्यानंतर एकाच महिन्यात जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलेल. जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठकी झाली आहेत. जिल्ह्यात सध्या विकास कामे काय स्थितीत आहे आणि पुढे काय करायचे आहे याचे देखील नियोजन झाले आहे. जिल्हावासियांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहे आणि त्या मी पूर्ण करणार. जिल्ह्याचा विकास हा टप्प्याटप्प्याने होईल. जिल्ह्यातील काही प्रश्न असतील तर ते पत्रकारांनी मला कळवावे. आपण सर्वजण मिळून जिल्ह्याचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करू, असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या. 10 राज्यांमध्ये स्वामित्व योजनेचे प्रॉपर्टी कार्डचं डिस्ट्रीब्युशन करण्यात आलं. जे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे आपण म्हणतो कलेक्टर येणे, जो कधी ग्रामीण भागातल्या व्यक्तींना जे म्हणजे त्यांच्या 3-3, 4-4 पिढ्या त्या घरामध्ये राहत होते, पण स्वतःच्या मालकीचा हक्काचं असं काही नमुना नंबर 8 शिवाय त्यांच्याकडे प्रूफ नसायचं, त्या सगळ्या व्यक्तींना
त्यांच्या नावचं आज सनद दिल्या गेली आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 83,000 लोकांच्या संधी तयार आहेत. त्याचे सुद्धा वाटपाचे कार्यक्रम हे येणाऱ्या 100 दिवसामध्ये पूर्ण होणार आहेत. आणि ह्या प्रॉपर्टी कार्ड नंतर त्या व्यक्तीला, आज आपल्याकडे बघा अनेकांच्याकडे विद्यार्थी येतात, त्यांना डॉक्टर इंजिनियर व्हायचं असतं, एज्युकेशनल लोनसाठी काहीतरी शहरातली किंवा कलेक्टर येणे प्रॉपर्टी मागतात, त्यांच्या आईवडिलांच्या शेतीवरती आधीच बोजा असतो. मग तशांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं किंवा उपयोगी असं ठरणार आहे. अनेक कारणांसाठी उपयोगी हे ठरणार आहे. असं स्वामित्व कार्डच्या सनदीच्या वाटपाचा हा कार्यक्रम होता आणि तो संपन्न झालेला. आमची पहिलीच बैठक झालेली आहे. जेव्हा आम्ही शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही त्याची पूर्ण म्हणजे कलेक्टर साहेब, आपल्या जिल्हा परिषद, सगळ्या डिपार्टमेंटच्या एचओडींची बैठक घेतली. जिल्ह्याचा सगळा काय काय आज स्थितीला आहे, मला पुढं काय करायचंय आणि मला याची जाणीव आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हावासियांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कुठं कमी पडू नये म्हणून पूर्ण आढावा आम्ही घेतलेला आहे. त्या दृष्टीने आमचे काम चालू आहे. आणि दुसरं, ऊर्जा मंत्री म्हणून मी सांगते, राज्यमंत्री म्हणून, की आपल्या राज्याला लाभलेले ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं सुंदर ऊर्जा क्षेत्रातलं आपल्या राज्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे की राज्य आपलं भारतातलं पहिलं राज्य असणार आहे जे 25,000 मेगावॅट हे सोलार ग्रीन एनर्जीवरून आपण तयार करणार आहोत. हे आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे सगळे जे काही आपल्या कमतरता आहेत जिल्ह्यामध्ये, त्या आता मी मंत्री झाले 1 महिना झाला की सगळेच जादूची छड नाही की तुम्हाला 1 महिन्यात काही चेंज दिसेल, पण बऱ्यापैकी सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्हाला पण मी विनंती करते की जिल्ह्यातले नागरिक म्हणून तुम्ही सुद्धा वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं पाहिजे. मनोज जरांगे हा निव्वळ गावंढ आणि मूर्ख वल्गना करणारा माणूस असल्याची घणाघाती टीका ही ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली. बीडमध्ये जरांगेंनी ओबीसींचं घर जाण्याचं काम केलं, मग तो क्रूर नव्हता का? खरं तर जरांगे यांनाच एसआयटी आणि सीबीआयचं प्रमुख करा म्हणजे त्याला काय बोलायचं ते कळेल. जातीय द्वेष पसरवून जरांगेंना मराठा समाजाची दिशाभूल करायची आहे. लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील तरुणाच्या हत्येवर जरांगे का बोलत नाही असा सवाल करत वाघमारे यांनी सडकून टीका केली आहे. दरम्यान धनंजय मुंडेवर होत असलेले आरोप हे सरकार पुरस्कृत करत असल्याची शंका वाघमारे यांनी उपस्थित केली आहे. माणूस आहे, कुणावरही आरोप करायचे. सध्या राज्यामध्ये पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करत आहे. त्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष भैया देशमुखांचे कोण मारेकरी आहेत, कोण नाहीत, जे बरेचसे अटक आहेत आणि आणखी कोण त्याच्यामध्ये आहे, एसआयटी आहे, सीआयडी आहे. आता मला तर वाटतं मनोज जरांगेला एसआयटीचा आणि सीआयडीचं प्रमुख करून टाकावं, म्हणजे तो नेमकं त्याला काय बोलायचंय आणि काय करायचंय त्यातून त्याला निष्पन्न होईल. जरांगे ज्यावेळी बीड जिल्हा जरांगे नावाच्या माकडाने हैदोस घालून त्याच्या झुंडशाहीने जाळण्याचं काम केलं, गोरगरीब लोकांचे घरं जाळले, गरीब ओबीसींच्या हॉटेल जाळल्या, ओबीसींचे सोन्याचे दुकानं जाळले, ओबीसी समाजातील नावी समाजाचे दुकानं फोडून जाळण्याचं काम केलं. त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता? जरांगेनं अगदी 100 पेक्षा पोलीस अधिकाऱ्यावर, म्हणजे ज्यामध्ये महिला सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, यांचे डोके फोडण्याचं यांच्या झुंडशाहीनं केलं. त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता? म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं जरांगेला सवय. आणि फक्त कुठंतरी जातीद्वेष, मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल करायची. आणि जरांगेला मराठा समाज आता बाजूलाच गेलाय, जरांगेकडे गर्दी राहिली नाही, म्हणून काहीतरी इव्हेंटवर इव्हेंट करायचा. खरं तर ह्या बालिश जरांगेला मला सांगायचंय की जरांगे, तू ज्या धनगर समाजाला वेळोवेळी म्हणत होता की मी धनगर समाजाला आरक्षणासाठी लढा देणार आहे, मी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे, अरे भामट्या, आज त्या लातूर जिल्ह्यात माऊली सोट नावाचा धनगर समाजातील तरुण ज्याची हत्या झाली, 15-20 जणांनी अतिशय निर्गुण त्याची हत्या केली, त्यावर जरांगे नावाचा छेपरी माणूस का बोलत नाही? त्यावर सुरेश धस नावाचा बालिश आमदार, जे ही मंत्रिपदासाठी कोणावरही चिखलफेक करण्याचं काम करत आहे, तो का बोलत नाही? जो कधीही सुधीत नसतो असा संदीप क्षीरसागर हा का बोलत नाही? बजरंग सोनवणे का बोलत नाही? खरं तर हे फक्त एका जातीचं काम करत आहेत. याला सर्व समाजाची मतं चालतात, परंतु एका जातीचं नेतृत्व करण्याचं हे काम करत आहेत. आणि